धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यात आयोजित अभंग रिपोस्ट या आधुनिक सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून संत तुकाराम महाराज मैदान भोपरी येथे सध्या या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। इथे सहस्त्रचंडी महायज्ञ सुरू असून 5व्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात संत निवृत्ती ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांच्या अभंगांना आधुनिक फ्युजन संगीताची जोड देत सादरीकरण करण्यात आलं। देहदेवाचे मंदिर, लहानपण देगा देवा, आनंदाचे डोही, आनंद तरंग यासारखे अभंग यावेळेस सादर करण्यात आले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंगातून दिखाऊ भक्तीवर प्रहार करण्यात आला, तर भारूड आणि फ्युजन सादरीकरणातून सामाजिक संदेश देण्यात आला। पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम साधत तरुण पिढीपर्यंत संत विचार पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला। यावेळेस मोठ्या संख्येने मान्यवर आणि भाविक उपस्थित होते। इथे मी लता वहिनींसाठी आली आहे आणि ते अशासाठी की बायकांसाठी जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तिथे मी आवर्जून जाते। मी शक्यतोवर अशा प्रोग्राम्सला जाणं टाळते, बऱ्याचदा वेळ नसतो म्हणून, पण एरवीही मी टाळते। पण हे बायकांसाठी जास्त मला गरजेचं वाटलं। सगळ्यात आधी अंबे माते की जय। जर स्त्री शक्ती जर जागृत झाली तर खूप काही घडू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे। तुम्ही माझी नाटकं बघाल, तुम्ही माझे सिनेमे बघाल, तर त्यात सुद्धा मी महिलांसाठी काही ना काही सांगू इच्छिते। प्रत्येक वेळेला महिलांनी सक्षम व्हावं असं सांगायला मला, म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यात मला आनंद असतो। आज मला तर एवढा आनंद झाला। काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत ताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला। आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या। सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह। आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते। आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिघे साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब सांगत आहेत।